तळकोकणात जाऊया। मालवणमध्ये नगर परिषद निवडणुकीच्या मतदानापूर्वीच रात्री एक धक्कादायक प्रकार समोर आला। रात्री 10 वाजता प्रचार संपल्यानंतर उशिरा पोलिसांच्या नाकाबंदी वेळी देवगड भाजपा तालुका अध्यक्ष महेश नारकर यांच्या MH07 AS 6960 या कारमध्ये नाकाबंदी वेळी पोलिसांना मोठ्या प्रमाणात रोख रक्कम सापडलेली आहे। मालवण पोलिसांनी वाहन अधिक तपासाकरता मालवण पोलीस ठाणे इथं जमा केलेलं आहे। मालवण इथल्या भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष बाबा परब आणि अजिंक्य पाताडे यांनी नंबर प्लेट नसलेली कार घेऊन पोलीस ठाण्यामध्ये आणण्यात आलेली आहे। दरम्यान हे प्रकरण समजताच आमदार निलेश राणे मालवण पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाले। त्यामुळे पोलीस ठाण्यातील वातावरण चांगलंच तापलं। जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत पोलीस ठाण्यातून मागे हटणार नाही असा आक्रमक पवित्रा आमदार निलेश राणे यांनी घेतला। त्यामुळे मालवणमध्ये मध्यरात्री हाय व्होल्टेज ड्रामा बघायला मिळाला। 10 वाजेपर्यंत प्रचार करता येणार होता। 10 वाजल्यानंतर प्रचार थांबणार होता। प्रचाराच्या तोफा थंडावणार होत्या आणि त्यानंतर मालवणमध्ये ही घटना घडलेली आहे। MH07 AS 6960 अशी गाडी आहे, म्हणजे या गाडीचा क्रमांक हा आहे आणि या वाहनातून पैसे वाटपाचा आरोप होतो आहे। निलेश राणे यांनी पोलीस ठाण्यामध्येच ठाण मांडून ते बसले। तपासावेळी 1.5 लाख रुपये या गाडीमध्ये आढळलेले आहेत। आचारसंहितेच्या नियमानुसार गाडीमध्ये एक पॅम्फलेट सुद्धा तुम्ही ठेवू शकत नाही। हे पैसे वाटताना पकडले गेले। ह्या गाडीतला जो होता तो त्याला सोडवायला आला होता, ज्याला पैसे वाटताना किंवा पैसे ज्याच्या गाडीत सापडले गेले तो जो माणूस आहे जो पैसे वाटताना पकडला गेला तो जवळपास 10 ते 12 दिवस किंवा 15 दिवस असू शकतात, पण मागचे किमान 10 दिवस तो फक्त पैसे वाटण्यासाठीच मालवणमध्ये येत होता। त्यांनी लाखो करोडो रुपये ह्या मालवणमध्ये वाटले असते। आपण थेट जाऊया मालवणमध्ये। आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया। उदय, मालवणमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा काल रात्री रंगला। प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतर आणि आता 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झालेली आहे। कालच्या पार्श्वभूमीवर आजचं वातावरण मालवणमध्ये कसं आहे, काय अपडेट? सोन, आपण पाहतोय गेले काही दिवस सिंधुदुर्गमध्ये सातत्यानं तणावाचं वातावरण आहे। राजकीय पक्ष एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप करतायत, मात्र जे सर्वसामान्य जागरूक नागरिक आहेत त्यांनी मात्र मतदानाचा हक्क जो आहे तो बजावण्यास सुरुवात केलेली आहे। आपण मालवणमधल्या एका शाळेमध्ये जिथे मतदान केंद्र आहे आणि या मतदान केंद्रावरती सकाळपासूनच जागरूक नागरिक जे आहेत मालवणकर जे आहेत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आलेले आहेत। आपण इथे पाहतो एक ताई आलेले जिचं आज लग्न आहे, अगदी नवरीच्या वेशामध्ये ती इथे दाखल झालेली आहे आणि आपण पाहतो की महिला या कारभारणी असतात घराच्या आणि त्यामुळे संपूर्ण कारभार त्यांच्या हाती असतो। मात्र आता सत्तेच्या कारभारणी देखील आपण पाहतो की मोठ्या संख्येने बनत आहेत आणि एक महिला आपलं लग्न सोहळा जो आहे ते तिचा होतो आहे आणि या लग्न सोहळ्यामधून देखील वेळात वेळ काढून ती इथे मतदान करायला आलेली आहे। आपण त्यांच्याशी थेट बोलूया। ताई, तुझं नाव काय आणि काय सांगेल? माझं नाव लीना नरेश वालरकर। सो माझं लग्न असून आज मी मतदानाचा हक्क गाजवला आहे पहिला। बस एवढंच बोलेन आणि सगळ्यांना वोटिंग उमेदवारांना काँग्रेस हे बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट फ्युचर। पण एक मोठी जबाबदारी असते, लग्न म्हणजे मोठी जबाबदारी असते, कुटुंबाची जबाबदारी असते। मात्र जबाबदारीवर एक सजग जागरूक नागरिक म्हणून देखील तुम्ही तुमची जबाबदारी पूर्ण करताय। हो, ते नक्कीच आहे, कारण जागरूक नागरिक पहिलं ते आपलं कर्तव्यच आहे करायचं। त्यामुळे आता एवढं काय बोलू शकत नाहीये कारण खूप डोक्यावर टेन्शन आहे। सासरची मंडळी देखील खुश झाली असेल की आमची नवरी जी आहे, आमची जी सून आहे ती देखील एक जागरूक नागरिक आहे, जबाबदार आहे। हो, बरोबर बरोबर। तुम्ही तुमच्या नवऱ्याला सांगितलं की वोटिंगला जाणार हो, आहे? माहिती आहे, त्यांना माहिती आहे, फक्त मुहूर्तावर या म्हणून सांगितलंय त्यांनी। मुहूर्त चुकायचं म्हणून तुम्हाला घाई आहे? हा, बरोबर। तुम्हाला खरंच तुम्ही खूप जागरूक नागरिक आहे। तुम्हाला पुढच्या भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा। तुम्ही खूप चांगलं काम करताय। असंच जागरूक नागरिक जे आहेत ते चांगले उमेदवार देखील निवडून देतील। इतरांना देखील काय सांगाल, तुम्ही आवाहन कराल? सगळ्यांनी वोटिंगचा हक्क आज नक्की करा। शेवट लास्ट 5 वाजेपर्यंत सगळ्यांनी वोटिंग करा, वोटिंग करायला पाहिजे। धन्यवाद तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोलल्याबद्दल आणि शुभेच्छा तुम्हाला पुढील आयुष्यासाठी। तर आपण पाहतोय की एक ताई जी आहे ती नवरी जी आहे म्हणून इथे आलेली आहे आणि या भंडारे स्कूलमध्ये मतदान जे आहे ते सुरू झालेलं आहे आणि या मतदान प्रक्रियेमध्ये आपण पाहतो की सर्वसामान्य जे मालवणकर नागरिक आहेत ते आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत आणि बजावत असताना किती व्यस्त असले तरी देखील मतदान जे आहे ते मात्र करायला पाहिजे। एक भारतीय नागरिक म्हणून जी जबाबदारी आहे ती पूर्ण करताना आपल्याला मालवणकर नागरिक जे आहेत ते पाहायला मिळत आहेत। नक्की उदय, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल।
मालवणमध्ये उदय आपल्या सोबत होते, मतदानाला सुरुवात झालेली आहे त्याच्याविषयी ते आपल्याला माहिती देत होते. सगळा जो तळकोकण आहे त्या तळकोकणामध्ये परिस्थिती थोडीशी तणावाचीच बघायला मिळालेली होती, कारण निलेश राणे यांनी पैसे वाटपावरून रणकंदन माजवलेलं होतं. आता आपण थेट कणकवलीत जाऊया. उदय सोबतच आपल्याबरोबर कणकवलीतून म्हणजे मालवणमध्ये उदय आणि कणकवलीमध्ये आहेत आमचे प्रतिनिधी सुमित. तर सुमित, 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झालेली आहे. तळकोकणातलं साधारण प्रचारादरम्यानचं वातावरण बघता आत्ता सकाळच्या पहिल्या सत्रात पहिल्या 1 तासात कसा कल दिसतोय? नागरिक बाहेर पडतायत का मतदानाकरता? सुमित, बरोबर आहे, नागरिक बाहेर पडतात आणि नागरिक मतदानासाठी आलेले आहेत. आपण ही सगळी गर्दी बघतोय, सगळे सजग नागरिक आहेत कणकवलीतले, ते मतदानासाठी बाहेर पडलेले आहेत. आणि या मतदान पेट्यांमध्ये या सगळ्या उमेदवारांचं भवितव्य आता कैद झालेलं आहे, कैद होत आहे. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया ही सुरू राहणार आहे. मतदानासाठी लोकांना येणार आहे. काही लोक सकाळी येत आहेत, काही लोक संध्याकाळी येतील, पण सकाळी सकाळी चांगला वेग आपण बघतोय. बरेच लोक येत आहेत मतदानासाठी, बरेच लोक मतदान करून आतापर्यंत गेलेले आहेत. इथे पंचायत समितीची ही निवडणूक आहे, पण कणकवली पंचायत समितीकडे सगळ्या राज्याचं लक्ष आहे, कारण इथली निवडणूक थोडी वेगळी आहे. इथे पॅनल पण असं झालेले आहेत की शिंदे शिवसेना आणि ठाकरेंची शिवसेना एकत्र आली आहे, असं सगळं होत आहे. दादा, मतदान केलं काय? अच्छा, सकाळी सकाळी आलो होतो, बघू, दाखव, या दाखव. अच्छा, कोणाला मतदान केलं मग? तुम्हालाच केलं ना. मला ना. मला कसं मतदान करायला? उमेदवाराला केलं असेल ना दुसऱ्या? उमेदवाराला केले. अच्छा, केलं. हो, सकाळी सकाळी आलात मतदान करायला? हो. मग काय कसं आहे प्रतिसाद? लोक सपोर्ट करतायत ना? सपोर्ट करतात तर. अच्छा अच्छा हो, अच्छा मला कामाला जायला पाहिजे म्हणून मी बिडीवडी जाणार आहे, म्हणून प्लास्टर लादीचं काम करतो. अच्छा, म्हणून लवकर आला तुम्ही लवकर सकाळी. येईल. चला येता. बरं, हा ठीक आहे, चला, धन्यवाद. तर सकाळी सकाळी मतदान करायला आलोय, आपल्याला जायचंय, बाहेर जायचंय. आपण दृश्य बघतोय, पोलिसांचा बंदोबस्त आहे आणि निवडणूक अधिकाऱ्यांनी रस्ता पूर्णपणे बंद केलेला आहे. कोणतं वाहन इथे सोडू दिलं जात नाहीये. जे मतदानासाठी येतात त्याच लोकांना इथवर सोडलं जात आहे, ही परिस्थिती आहे इथली. कारण असं आहे, अगदी समोरच पुढच्या बाजूला मतदान केंद्र क्रमांक 7, 8, 9 हा थोडासा सेन्सिटिव्ह भाग आहे, कारण तिथे निलेश राणे असं म्हणाले की काही दुबार मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणावरती आहे आणि त्यांना जर रोखलं गेलं नाही आणि त्यांना न रोखता जर त्यांनी मतदानाला ते लोक आले तर मी स्वतः तिथे येईन, असं देखील त्यांनी म्हटलेलं होतं. आणि म्हणून इथला हा सगळा परिसर सेन्सिटिव्ह आहे आणि प्रत्येक गोष्टीकडे लक्ष ठेवलं जात आहे. कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही यासाठी पोलिसांचा पूर्णपणे प्रयत्न असणार आहे. आता मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. सकाळी 7 वाजता मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. दिवसभरामध्ये आता संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मतदान असेल. नेमके किती लोक, कारण आता इथली सगळी एकूण साधारणतः 17,000 मतदार आहेत, यापैकी किती लोक मतदान करतात हे पाहणं महत्त्वाचं असेल. इथली शहर विकास आघाडी झाली आहे, ती आहे ठाकरेंची शिवसेना आहे, शिंदेची शिवसेना आहे आणि इतर पक्ष आहेत. त्यांच्या विरोधात फक्त भाजप आहे. त्यामुळे चुरशीची निवडणूक आहे. इथे राणे बंधूंमध्ये वाद आहे का, किंवा राणे बंधू इथे वेगवेगळ्या पक्षांमधून निवडणूक लढवत आहेत का? तर हा सगळा प्रकार आहे. आणि पण बघतोय सध्या मतदानासाठी लोक येत आहेत. दादा, मतदानासाठी आलात? हो, येस. आज सकाळी सकाळी आलात मग मतदान करायला? सकाळी गर्दी नसते गर्दी नसते म्हणून? येस येस शुअर. वाटतंय परिवर्तन काय घडेल किंवा विकासासाठी तुमचं मत? आता बघू, होप सो. अच्छा, प्रत्येकाचं वेगवेगळं मत असू शकतं ना. बरोबर. येस येस, थँक्यू. थँक्यू. बरं, तुम्ही मतदान करून आलात मगाशी? मी करून आलोय, मॅडमांचं राहिले. अच्छा, बरं, कसा प्रतिसाद आहे लोकांचा? लोकांचा प्रतिसाद चांगला आहे. अच्छा, कणकवलीमध्ये याआधी मतदान झालंय, तुम्ही असाल इथे तेव्हा, पण प्रतिसाद तेव्हा जसा होता किंवा त्यापेक्षा जास्त आता आहे? त्यापेक्षा जास्त आहे आता. अच्छा, म्हणजे परिवर्तन की सत्ताधाऱ्यांना ते सांगू शकत नाही, कारण दोन्ही बाजूने प्रतिसाद चांगला आहे. दोन्ही काय अपेक्षित आहे कणकवलीकरांना? कणकवलीकरांना अपेक्षा एवढीच आहे की या ठिकाणी शौचालयाची किंवा मुतारीची सुविधा, पब्लिक सार्वजनिक सुविधा नाही. दुसरी गोष्ट पार्किंगची व्यवस्था नाही. अच्छा, बाकी रोड वगैरे किंवा जे सुविधा आहेत, त्या इतर ज्या सुविधा आहेत त्या सुविधा बऱ्यापैकी झालेल्या आहेत. आणि दोन्ही उमेदवारांच्याकडे प्लॅनिंग करून नक्की सुमित. एक प्लॅनिंग केलेलं आहे डेव्हलपमेंटचं, बरोबर आहे. त्यानुसार करण्याची अपेक्षा आपल्याकडून. नक्की. सुमित, कणकवलीमध्ये काय वातावरण आहे, कसं मतदान सुरू आहे ते आपण सांगत होतात आणि मतदार राजाशी सुद्धा बोलत होतात. धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. आपण महाराष्ट्रभरामध्ये काय वातावरण आहे ते बघतोय आणि आता वर्ध्यात जाऊया. वर्ध्यामध्ये नगर परिषद निवडणुकीच्या प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेला 7 वाजता सुरुवात झाली. वर्धा जिल्ह्यामध्ये एकूण 5 नगर परिषदा आहेत आणि त्याकरता मतदान होत आहे. 5 नगराध्यक्ष तर 141 नगरसेवक निवडण्याकरता इथं 2,59,000 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
नगरसेवक पदाकरता जिल्ह्यातील 5ही नगर परिषदांमध्ये 681 उमेदवार रिंगणात आहेत, तर नगराध्यक्ष पदाकरता 39 उमेदवार आपलं भाग्य आजमावत आहेत. वर्ध्याच्या केसरीमल कन्या शाळा इथल्या मतदान केंद्रावरून आपल्याला अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी नरेंद्र मते. नगरपालिका निवडणुकीमध्ये